हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण श्रावण महिन्यामध्ये महिलांनी केस कोणत्या दिवशी धुवावे व त्याविषयी काय नियम आहेत याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, माता पार्वती नाथ पृथ्वीवर अनेक स्त्रिया श्रावणात केस धुण्याबाबत काही विशिष्ट नियम पाळतात. कोणत्या दिवशी केस धुवायचे, कोणत्या दिवशी टाळायचे याबद्दल प्रत्येक घरात वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. पण मला एक गोष्ट समजत नाही. केस धुणे ही तर शरीराच्या स्वच्छतेची साधी गोष्ट आहे. मग तिचा संबंध देवाच्या भक्तीशी किंवा घराच्या सुखसमृद्धीशी का जोडला जातो? पार्वती मातेने महादेवांना विचारले. महादेव म्हणाले, देवी, पृथ्वीवर प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट धार्मिक आणि प्रतिकात्मक महत्त्व दिले गेले आहे. त्या दिवसाची संबंधित देवता, ग्रह आणि जीवनातील काही विशिष्ट गुण यांचा विचार करून काही नियम तयार झाले आहेत. पार्वती माता लक्षपूर्वक ऐकत होत्या. महादेव म्हणाले, सर्वप्रथम सोमवार हा माझ्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. विशेषतः श्रावणातील सोमवार माझ्या उपासनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. सोमवारचा संबंध मनःशांती, स्थिरता आणि संयमाशी जोडला जातो. म्हणून काही घरांमध्ये या दिवशी महिलांनी केस धुणे टाळावे अशी परंपरा आहे. पार्वती माता लगेच म्हणाल्या, पण नाथ, केस धुतल्यामुळे मनाची स्थिरता कशी काय बदलू शकते? महादेव म्हणाले, देवी, प्रत्येक परंपरेचा अर्थ शब्दशः घेण्याची गरज नसते. पूर्वीच्या लोकांनी दिवस, ऋतू, शरीराची अवस्था आणि धार्मिक आचार यांना एकत्र जोडून जीवनाची शिस्त तयार केली. त्यामुळे एखाद्या दिवशी एखादी गोष्ट टाळण्यामागे केवळ देवाची भीती नसते, त्यामागे त्या दिवसाला दिलेला प्रतिकात्मक अर्थही असतो. पण त्यांच्या मनातला प्रश्न संपला नव्हता. मग मंगळवारचे काय? महादेव म्हणाले, मंगळवार हा हनुमानजीशी जोडला गेलेला दिवस आहे. ऊर्जा, साहस आणि धैर्य यांचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे काही कुटुंबांमध्ये मंगळवारीही महिलांनी केस धुणे टाळण्याची पद्धत आहे. या परंपरेचा उद्देश स्त्रीला घाबरवणे नसून त्या दिवसाशी जोडलेली धार्मिक शिस्त जपणे हा आहे. आणि बुधवार? पार्वती मातांनी विचारले. बुधवार हा बुध ग्रहाशी जोडला जातो. महादेव म्हणाले, बुद्धिमत्ता, संवाद आणि नातेसंबंध यांच्याशी त्यांचा संबंध जोडला जातो. म्हणून काही घरांमध्ये बुधवारी महिलांनी केस न धुण्याची परंपरा आढळते. विशेषतः कुटुंबातील नात्यांचा समतोल आणि घरातील शांतता याचा विचार या परंपरेशी जोडला जातो. पार्वती माता आता अधिक उत्सुक झाल्या होत्या. नाथ, मग गुरुवार? महादेवांचा आवाज अधिक गंभीर झाला. गुरुवार हा गुरु, ज्ञान आणि कुटुंबाच्या सुखाशी जोडला जातो. स्त्रीच्या आयुष्यात पती, मुले आणि घरातील सुखसमृद्धीला महत्त्व दिले जाते. त्यामुळे काही परंपरांमध्ये गुरुवारी केस धुणे टाळण्याची पद्धत निर्माण झाली. या दिवशी घरातील स्थैर्य आणि संरक्षणाचा विचार केला जातो. हे ऐकून माता पार्वती काही क्षण विचारात पडल्या. त्यानंतर त्यांनी महादेवांना थेट प्रश्न विचारला. नाथ, म्हणजे एखाद्या स्त्रीने सोमवार, मंगळवार, बुधवार किंवा गुरुवारी केस धुतले तर देव तिच्यावर रागावतात का? तिच्या घरावर संकट येते का? तिच्या पतीला किंवा कुटुंबाला काही त्रास होतो का? हे माता पार्वतीचे बोलणे ऐकून नाही देवी, ते शांतपणे म्हणाले. भक्ती भीतीवर उभी नसते. एखादी स्त्री एखाद्या दिवशी केस धुते म्हणून माझा कोप तिच्यावर होईल अशी भीती तिच्या मनात असण्याचे कारण नाही. श्रद्धा मनाला शांत करणारी असावी, भय निर्माण करणारी नाही. पार्वती मातांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. महादेव पुढे म्हणाले, परंपरा पाळायची असेल तर तिचा आदर करावा, पण तिच्या मागचा भाव समजून घ्यावा. नियम पाळताना मनात प्रेम आणि श्रद्धा असावी, भीती नाही. पार्वती माता पुन्हा पृथ्वीवरील स्त्रियांकडे पाहू लागल्या. त्यांना जाणवले की केस धुण्याचा साधा नियम दिसत असला तरी त्यामागे दिवस, देवता, कुटुंब, मन आणि जीवनशैली यांना जोडण्याचा एक
मोठा विचार आहे. पण त्यांच्या मनात अजून एक प्रश्न निर्माण झाला. नाथ, त्या म्हणाल्या, जर सोमवारपासून गुरुवारपर्यंत असे वेगवेगळे नियम आहेत, तर शुक्रवार, शनिवार आणि रविवारचे काय? आणि अमावस्या, पौर्णिमा किंवा एकादशीसारख्या विशेष तिथींना स्त्रियांनी केस धुवावेत की नाही? महादेव म्हणाले, देवी, प्रत्येक दिवसाला आपल्या परंपरेत एक विशिष्ट स्थान दिले गेले आहे. म्हणूनच काही घरांमध्ये शुक्रवार, शनिवार आणि रविवार यांच्या बाबतीतही केस धुण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाळल्या जातात. पार्वती माता शांतपणे ऐकत होत्या. महादेव पुढे म्हणाले, शनिवार हा कर्म आणि न्यायाशी जोडला गेलेला दिवस मानला जातो. शनिदेवाच्या नावाशी हा दिवस जोडला जातो. त्यामुळे काही परंपरेमध्ये या दिवशी शरीराशी संबंधित काही गोष्टी करताना विशेष काळजी घेण्याची पद्धत आहे. केस धुण्याबाबतीतही काही घरांमध्ये शनिवार टाळला जातो. मात्र देवी, याचा अर्थ असा नाही की त्या दिवशी केस धुतले तर संकट निश्चितच येईल. परंपरेचा अर्थ भीतीने नव्हे तर श्रद्धेने समजून घ्यावा. पार्वती माता म्हणाल्या, मग रविवार का? महादेव म्हणाले, रविवारचा विचार थोडा वेगळा आहे. पूर्वी स्त्रियांचे केस अनेकदा लांब असत. केस धुणे, त्यातील पाणी काढणे, ते पूर्णपणे वाळवणे आणि त्याची नीट निगा राखणे यासाठी बराच वेळ लागत असे. त्यामुळे कामाचा ताण कमी असलेल्या दिवशी केसांची व्यवस्थित काळजी घेणे सोयीचे ठरत असे. म्हणून रविवारसारख्या दिवस केस धुण्यासाठी आणि केसांची निगा राखण्यासाठी व्यावहारिकदृष्ट्या योग्य ठरू शकतो. पार्वती माता विचारात पडल्या, म्हणजे नाथ, प्रत्येक नियमामागे केवळ धार्मिक कारणच असावे असे नाही. महादेव म्हणाले, अगदी बरोबर देवी. काही परंपरा श्रद्धेतून आल्या तर काहींचा संबंध दैनंदिन जीवन पद्धतीशी जोडलेला असू शकतो. म्हणून एखादी गोष्ट समजून घेताना तिच्या मागचा काळ आणि जीवन पद्धतीचीही दक्षता घ्यावी. पार्वती मातांच्या मनात अजून एक महत्त्वाचा प्रश्न होता. नाथ, आठवड्याचे दिवस तर समजले, पण अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशीसारख्या विशेष तिथी आल्या की स्त्रियांनी केस धुण्याबाबत आणखी काही नियम पाळले जातात. त्या तिथींचे काय? महादेव म्हणाले, देवी, या तिथींना चंद्राच्या स्थितीशी जोडून पाहिले जाते. चंद्राचा संबंध मन आणि भावनांशी जोडला जात असल्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमेसारख्या तिथींना धार्मिक आचारांना विशेष महत्त्व दिले गेले. एकादशी ही उपवास आणि संयमाशी जोडलेली तिथी आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये शरीर आणि मनाला विश्रांती देण्याचा विचारही काही परंपरांमध्ये दिसतो. पार्वती माता म्हणाल्या, म्हणजे एकादशीच्या दिवशी केस धुणे टाळण्यामागेही शरीराला विश्रांती देण्याचा विचार आहे का? काही परंपरांमध्ये तसा विचार केला जातो. महादेव म्हणाले, उपवासाच्या काळात शरीर आधीच एका वेगळ्या अवस्थेत असते. अशा वेळी विशेषतः थंड पाण्याने केस धुतल्याने शरीरावर अतिरिक्त परिणाम होऊ शकतो, अशी कल्पना आहे. म्हणून उपवासाच्या दिवशी केस धुण्याऐवजी आदल्या दिवशी केस धुवून घेण्याची पद्धत काही ठिकाणी आढळते. पार्वती माता काही क्षण शांत राहिल्या, पण त्यांच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न अजूनही तसाच होता. नाथ, पृथ्वीवर काही स्त्रियांना असे सांगितले जाते की अमुक दिवशी केस धुतले तर घरची समृद्धी कमी होते, पतीच्या आयुष्यात संकट येते किंवा देव रुष्ट होतात. मग खरंच एखाद्या स्त्रीने या दिवसांमध्ये केस धुतले तर तिच्या घरावर दारिद्र्य येते का? नाही देवी. एखाद्या स्त्रीने एखाद्या विशिष्ट दिवशी केस धुतले म्हणून तिच्या घरात दारिद्र्य येईल, तिच्या पतीवर संकट ओढवेल किंवा देव तिला शिक्षा करतील अशी भीती मनात ठेवणे योग्य नाही. भक्ती आणि भीती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. भक्ती प्रेमातून जन्म घेते तर भीती मनात अस्वस्थता निर्माण करते. एखादी परंपरा पाळताना तिच्या मागचा भाव समजून न घेता केवळ हे केले तर अनर्थ होईल या भीतीने ती पाळली तर त्या परंपरेचा मूळ हेतूच हरवतो. पार्वती मातांनी विचारले, मग नाथ, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार किंवा इतर दिवशी केस धुण्याबाबत जे नियम आहेत त्यांच्यामध्ये शरीराची काळजी घेण्याचाही काही विचार दडलेला आहे का? महादेव म्हणाले, देवी, श्रावणाचा विचार कर. या महिन्यात पृथ्वीवर पावसाचे प्रमाण वाढते.
वातावरणात आर्द्रता वाढते. शरीरावर घाम आणि ओलावा अधिक काळ राहू शकतो. अशा वातावरणात स्त्रीने आपल्या केसांची आणि टाळूची स्वच्छता दुर्लक्षित केली तर त्यातून त्रास निर्माण होऊ शकतो. पार्वती माता अधिक लक्षपूर्वक ऐकू लागल्या. महादेव पुढे म्हणाले, केस आणि टाळूवर अतिरिक्त तेल आणि घाम साचू न देणे महत्त्वाचे आहे. खाज येत असेल, कोंडा वाढत असेल, दुर्गंधी जाणवत असेल किंवा संसर्गासारखी लक्षणे दिसत असतील तर केवळ एखाद्या दिवसाच्या भीतीने स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कोणत्या दिवशी केस धुवायचे याबरोबरच केस स्वच्छ ठेवणे आणि धुतल्यानंतर त्यांची योग्य काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. हे ऐकून पार्वती मातांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले. म्हणजे नाथ, स्त्रीने परंपरा पाळावी पण शरीर काही वेगळे सांगत असेल तर त्याकडेही लक्ष द्यावे. हो देवी. महादेव म्हणाले, परंपरा म्हणजे काळजीपूर्वक वागा आणि शरीर सांगते माझीही काळजी घ्या. या दोन गोष्टींचा समतोल समजून घेण्यातच विवेक आहे. पार्वती माता काही क्षण विचारात पडल्या. तेवढ्यात त्यांच्या मनात आणखी एक प्रश्न आला. नाथ, पृथ्वीवर मी अनेक स्त्रियांना पाहते. पहाटे उठून त्या स्नान करतात, केस धुतात आणि त्यानंतर लगेच पूजा करण्यासाठी ओले केस घट्ट बांधून घेतात. काही जणी ओल्या केसांची वेणी घालतात. असे करणे योग्य आहे का? महादेव म्हणाले, देवी, इथेच एक छोटीशी गोष्ट अनेकदा दुर्लक्षित होते. ओले केस अधिक नाजूक असतात. अशा केसांना लगेच घट्ट बांधणे, घट्ट वेणी घालणे किंवा आवळून ठेवणे यामुळे केस तुटण्याची शक्यता वाढू शकते. पार्वती माता म्हणाल्या, मग केस धुतल्यानंतर स्त्रीने काय करावे? महादेव उत्तरले, केस धुतल्यानंतर त्यातील पाणी हलक्या हाताने शोषून घ्यावे. केसांना जोरजोराने घासण्याऐवजी शक्य असेल तर त्यांना नैसर्गिकरित्या सुकू द्यावे. केस पूर्ण ओले असताना त्यांना घट्ट बांधून ठेवू नये. एवढी साधी काळजी ही केसांसाठी उपयोगी ठरू शकते. पार्वती मातांना आता या सर्व गोष्टींचा एकमेकांशी असलेला संबंध जाणवू लागला. त्या म्हणाल्या, नाथ, म्हणजे एखादी स्त्री फक्त आज केस धुवायचे नाहीत एवढाच नियम लक्षात ठेवते आणि तिच्या टाळूला खाज किंवा दुसरा त्रास होत असूनही स्वच्छतेकडे दुर्लक्ष करते तर तिने त्या परंपरेचा अर्थ पूर्णपणे समजून घेतलेला नाही. महादेव शांतपणे म्हणाले, देवी, शरीराची काळजी घेणे आणि ईश्वराची भक्ती करणे या एकमेकांच्या विरोधातील गोष्टी नाहीत. श्रावणात भक्त माझ्यावर जलाभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात, मंत्रजप करतात आणि उपवास करतात. या सर्वांच्या मुळांशी सुद्धा श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे स्वतःची स्वच्छता राखताना विवेक ठेवणेही आवश्यक आहे. माता पार्वतींच्या मनात आता एक शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला. त्या महादेवांकडे वळल्या आणि म्हणाल्या, नाथ, आता मला या परंपरेमागचा अर्थ समजू लागला आहे. पण पृथ्वीवर एखाद्या स्त्रीने मला विचारले की मी श्रावणातील या सर्व परंपरा नेमक्या कशा पाळू? माझ्यासाठी श्रद्धा महत्त्वाची की माझे आरोग्य? तर मी तिला काय सांगू? महादेव म्हणाले, देवी, परंपरेचा आदर करणे कधीही चुकीचे नाही, पण कोणतीही परंपरा भीतीने पाळू नये. ती श्रद्धेने आणि तिच्या मागचा भाव समजून पाळावी. पार्वती माता म्हणाल्या, पण नाथ, एखाद्या स्त्रीला घरातील मोठ्यांनी एखादा नियम सांगितला असेल आणि तो नियम तिच्या मनात देवाच्या भीतीशी जोडला गेला असेल तर तिने काय करावे? महादेव म्हणाले, तिने प्रथम त्या परंपरेचा आदर करावा, पण त्याचा अर्थही समजून घ्यावा. एखाद्या दिवशी केस धुतले म्हणून माझा कोप होईल अशी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. श्रद्धा मनाला शांत करणारी असते. जर श्रद्धेमुळे मनात भीती निर्माण होत असेल तर त्या श्रद्धेचा अर्थ पुन्हा समजून घेण्याची वेळ आली आहे. पार्वती माता आता काही क्षण विचारात पडल्या. मग त्यांनी विचारले, म्हणजे स्वच्छता आणि शिवभक्ती एकमेकांच्या विरोधात नाहीत? महादेवांच्या ओठावर मंद हास्य उमटले. नाही देवी, अजिबात नाही. ज्या शरीराने माझे नामस्मरण केले जाते, ज्या हातांनी माझ्यावर जल अर्पण केले जाते आणि ज्या मुखाने ओम नमः शिवायचा जप केला जातो, त्या शरीराची काळजी घेणे ही
भक्तीचाच एक भाग आहे. महादेवाचे शब्द ऐकून पार्वती मातांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. महादेव पुढे म्हणाले, श्रावण हा माझ्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र काळ आहे. या महिन्यात भक्त माझ्यावर जलाभिषेक करतात, शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतात, महामृत्युंजय जप मंत्राचा जप करतात आणि अनेक जण सोमवारचा उपवासही श्रद्धेने करतात. या सर्व आचारांमागे माझ्याविषयीची भक्ती आणि समर्पण असते. त्या म्हणाल्या, नाथ, म्हणजे नियमांपेक्षा त्यामागचा भाव मोठा आहे. महादेवांनी मान हलवली. हो देवी, एखादी स्त्री आपल्या घरातील परंपरा श्रद्धेने पाळत असेल तर तिच्या श्रद्धेचा आदर व्हायला हवा, पण त्या परंपरेमुळे तिने स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आणि एखाद्या कारणाने एखादा नियम पाळता आला नाही तरी मनात अपराधभाव किंवा देवाची भीती निर्माण करून घेऊ नये. पार्वती माता म्हणाल्या, आज मला कळले नाथ, परंपरेचा आदर करायचा पण तिच्या मागचा अर्थ विसरायचा नाही. श्रद्धा ठेवायची पण भीती मनात ठेवायची नाही. महादेवांनी प्रेमाने पार्वतीकडे पाहिले. देवी, हाच ह्या संपूर्ण गोष्टींचा सार आहे. श्रद्धा जपा, परंपरेचा आदर करा, पण विवेक आणि आरोग्य कधीही सोडू नका. देवाला घाबरून नव्हे, प्रेमाने केलेली भक्ती खरी भक्ती आहे. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.